श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो, नमस्कार. सुतांची स्वारी शौनकादिक मुनींना सांगतेय. मुनींनो, मी तुम्हाला वेदांची उत्पत्ती, वेदांच्या शाखा यांचं वर्णन सांगितलं. ब्रह्मर्षींनी वेद आणि शास्त्र यांनुसार पुराणांची सुद्धा लक्षणं सांगितली आहे. ती लक्षणं ऐका. सर्गोस्याथ विसर्गश्च वृत्तिरक्षांतराणि च वंशो वंशानुचारितं संस्था हेतुरपाश्रयः. सुतांची स्वारी जमलेल्या शौनकादिक मुनींना सांगतेय. मुनींनो, पुराण जाणणारे विद्वान असं सांगतात की पुराणांची सर्ग, विसर्ग, वृत्ती, रक्षा, मन्वंतर, वंश, वंशानुचरित, संस्था म्हणजे प्रलय, हेतू म्हणजे उती आणि अपाश्रय अशी 10 लक्षणं आहेत. काही आचार्य पुराणांची 5च लक्षणं मांडतात. दोघांचंही म्हणणं बरोबर आहे, कारण महापुराणांची 10 लक्षणं असतात आणि लहान पुराणांची 5 लक्षणं असतात. यांचा विस्तार असा की जेव्हा मूळ प्रकृतीतील साम्यावस्थेत असलेला गुण प्रक्षुब्ध होतो तेव्हा महत्त्वाची उत्पत्ती होते. महत्त्वापासून तामस, राजस आणि सात्विक अशा 3 प्रकारचा अहंकार निर्माण होतो. यापासून पंचतन्मात्रा, इंद्रिय आणि विषयांची उत्पत्ती होती. या उत्पत्ती क्रमाला सर्ग असं म्हणतात. परमेश्वराच्या कृपेने सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त करून घेऊन महत्त्व आदींनी पूर्वकर्मानुसार उत्पन्न वासनारूप केलेली जी कार्यरूप चराचर शरीरात्मक जीवाची उत्पत्ती आहे तिला विसर्ग म्हणतात. एका बीजापासून दुसरं बीज उत्पन्न व्हावं त्याप्रमाणे उत्पत्ती होते, याला विसर्ग असं म्हणतात. वृत्तिर्भूतानि भूतानां चराणामचराणि च. हालचाल करणाऱ्या प्राण्यांची स्थिर पदार्थ ही वृत्ती म्हणजे जीवननिर्वाहाची सामग्री आहे. तिच्यापैकी काही माणसांनी स्वतःच्या इच्छेनुसार तर काही शास्त्राच्या आज्ञेनुसार निश्चित केलेली आहे. युगायुगामध्ये भगवान पशुपक्षी, मनुष्य, ऋषी, देवता आदी रूपांमध्ये अवतार धारण करून वेदधर्माला विरोध करणाऱ्यांचा संहार करतात. त्यांची ही अवतार लीला म्हणजे रक्षा अशा प्रकारचं त्याचं लक्षण आहे. मनु, देवता, मनुपुत्र, इंद्र, सप्तर्षी आणि भगवंताचे अंश अवतार या 6 गोष्टींनी युक्त असलेल्या वेळेला मन्वंतर असं म्हणतात. ब्रह्मदेवापासून जितक्या राजांची उत्पत्ती झाली त्यांच्या भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील संततीला वंश म्हणतात. ते राजे तसेच त्यांच्या वंशांच्या चरित्राचे नाव वंशानुचरित असं म्हणल्या गेलंय. या ब्रह्मांडाचा स्वभावतःच प्रलय होतो. नैमितिक, प्राकृतिक, नित्य आणि आत्यंतिक असे त्याचे 4 भेद आहेत. यांनाच तत्वज्ञ विद्वान संस्था असं म्हणतात. पुराणांच्या लक्षणांमध्ये हेतू नावाने ज्याचा व्यवहार होतो तो जीवच आहे, कारण वास्तविक तोच सर्ग, विसर्ग आदींचा हेतू आहे. म्हणजेच अविद्येने तो कर्मे करणार आहे. काही विद्वान त्याला अनुशयी म्हणजे प्रकृतीमध्ये निद्रा करणारा असं म्हणतात, तर काही जण त्याला अव्याकृत म्हणजे प्रकृतीरूप असंही म्हणतात. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या जीवांच्या वृत्तींचे अभिमानी असणारे विश्व, तैजस आणि प्राज्ञ या महामय रूपांमध्ये भासणारे आणि या अवस्थांच्या पलीकडील तुरीय तत्वांमध्ये सुद्धा असणारे जे ब्रह्म आहे त्यालाच इथे अपाश्रय म्हटल्या गेलं आहे. मुनींनो, घटादी पदार्थांमध्ये माती आदी द्रव्य समाविष्ट असतात. त्याहून बाहेरही असतात किंवा नाम आणि आकार यामध्ये केवळ सत्ता असते, पण ती त्याहून बाहेरची असते.
त्याचप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अवस्थात ब्रह्म उपादन कारण म्हणून समाविष्ट असते व निमित्त कारण म्हणून बाहेरही असते. त्यालाच अपाश्रय असं म्हटल्या गेलंय. चित्त जेव्हा तिन्ही वृत्तींचा त्याग करतं, हे योगाभ्यासाने करावं लागतं. जेव्हा तिन्ही वृत्तींचा त्याग होतो, सत्व रज तम या तिन्ही वृत्तींचा त्याग करून मन शांत होतं, चित्त शांत होतं, तेव्हा आत्मज्ञानाचा उदय होतो आणि आत्मवेत्ता पुरुष कर्मवासना आणि कर्मप्रवृत्ती या दोन्हींपासून जेव्हा निवृत्त होतो, तेव्हा त्याला भगवत प्राप्तीची अनुभूती घेता येते. हे ऋषींनो, इतिहास तज्ज्ञ विद्वानांनी अशा लक्षणांनी युक्त अशी लहान मोठी 18 पुराणं सांगितली आहे. ती 18 पुराणं ब्राह्म्यं पाद्मं वैष्णवंच शैवं लिंगं सगारुणं नारदीयं भागवतं माग्नेयं स्कान्दसंज्ञितं भविष्यन् ब्रह्मवैवर्तं मार्कण्डेयं सवामनं वाराहन्मात्स्यं कौर्म्यंच ब्रह्मांडाख्यामिति त्रिषट्. मुनींनो, ती पुराणं ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, लिंगपुराण, गरुड पुराण, नारद पुराण, भागवत पुराण, अग्निपुराण, स्कंद पुराण, भविष्य पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मार्कंडेय पुराण, वामन पुराण, वराह पुराण, मत्स्य पुराण, कूर्म पुराण आणि ब्रह्मांड पुराण ही ती 18 पुराण आहेत. शौनका, व्यासांच्या शिष्य परंपरेने जी वेद पुराणं पुढील पिढ्यांपर्यंत नेली ती मी तुला सांगितले. हे वर्णन ऐकणाऱ्यांच्या आणि वाचणाऱ्यांच्या ब्रह्मतेजाची अभिवृद्धी होते. शौनक म्हणाले, महाराज, सूतजीव चिरन साधो वदनो वदतान्वर तमस्य पारे भ्रमतान् नृणान् त्वन् पारदर्शनः. हे साधूसुता, आपण आतापर्यंत पुराणांची लक्षणं, वेदांचे लक्षणं या सगळ्या गोष्टींचं वर्णन करून सांगितलं. आपल्याला उदंड आयुष्य मिळो. तुम्ही वक्त्यांमध्ये श्रेष्ठ आहात. जे लोक संसाराच्या घनदाट अंधकारात भटकतात त्यांना आपण परमात्म्याचा साक्षात्कार करून देतात. आता आम्हाला या संबंधी सांगा. लोक सांगतात की मृकंड ऋषींचा पुत्र मार्कंडेय हा ऋषी चिरायू आहे. ज्यावेळी प्रलयाने सर्व जग गिळून टाकलं होतं त्यावेळी सुद्धा तो वाचला. तो तर या कल्पामध्ये आमच्याच वंशात जन्माला आलेला एक श्रेष्ठ भृगुवंशी आहे आणि आतापर्यंत प्राण्यांचा कोणताही प्रलय झालेला नाही. अशा स्थितीमध्ये हे कितपत खरं असू शकतं की ज्यावेळी सगळी पृथ्वी प्रलयकालीन समुद्रामध्ये बुडाली होती त्यावेळी मार्कंडेय मुनीने त्यामधून फिरत असताना वटवृक्षाच्या पानांच्या द्रोणामध्ये पोहोडलेल्या अत्यंत अद्भुत अशा पुरुषाला पाहिलं. एषण संशयो भूयान सूत कौतूहलम यतः. हे सुतांनो, आमच्या मनामध्ये हा मोठाच संशय उत्पन्न झालेला आहे आणि हे समजून घेण्याची आम्हाला अतिशय उत्कंठता आहे. तुम्ही महान योगी आहात, शिवाय पुराण जाणणारे म्हणून प्रसिद्ध आहात, तरी आमच्या या संशयाचं निराकरण करा. हे ऐकल्यावर सुतांची स्वारी म्हणायला लागली, मुनींनो, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं लोकांच्या मनातील शंका नाहीशा होतील असं उत्तर सांगतो. शिवाय या कथेमध्ये भगवान नारायणांचा महिमा कथन केला आहे. जो या कथेचे गायन करतो त्याचे कलियुगामुळे उत्पन्न होणारे दोष नष्ट होतात. मृकंड ऋषीने आपला पुत्र मार्कंडेय याच्यावर द्विजाला आवश्यक सर्व संस्कार त्यावेळी केले. नंतर विधिपूर्वक वेदांचे अध्ययन करून मार्कंडेय तपश्चर्या आणि स्वाध्याय करीत होते. त्याने नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत धारण केलेले होते. तो शांत भावाने राहत होता. मस्तकावर जटा होत्या. झाडांच्या सालीस तो वस्त्र म्हणून नेसत होता. हातात तो कमंडलू आणि दंड धारण करत होता. त्याच्या अंगावर जानू आणि मेखला शोभून दिसत होतं. काळे मृगचर्म, रुद्राक्षांची माळ आणि कुश एवढंच साहित्य त्याच्याजवळ होतं. आपल्या व्रताच्या समृद्धीसाठी त्यांनी हे सगळं ग्रहण केलेलं होतं. सायंकाळी आणि प्रातःकाळी तो अग्निहोत्र, सूर्योपस्थान, गुरुवंदन, ब्राह्मण सत्कार आणि स्वतःला परमात्म्याचे स्वरूप मानणं आदी प्रकारांनी भगवंताची आराधना करत होता.
संध्याकाळी सकाळी भिक्षा मागून ती गुरुदेवांच्या चरणांशी ठेवून तो मौन व्रतामध्ये राहत होता. गुरूंची आज्ञा झाली तरच एक वेळा तो भोजन करायचा, नाही तर उपवास करायचा. मार्कंडेयानी अशा प्रकारे तपश्चर्या आणि स्वाध्याय यांच्यामध्ये तत्पर राहून अनेक वर्षपर्यंत भगवंताची आराधना केली आणि जिंकण्यास अत्यंत कठीण अशा मृत्यूवर सुद्धा विजय मिळवला. त्यामुळे ब्रह्मदेव, भृगु, शंकर, दक्ष, ब्रह्मदेवाचे अनेक अन्य पुत्र तसेच मनुष्य, देव, पितृगण, इतर सर्व प्राणी अत्यंत आश्चर्यचकित झाले. अशा प्रकारे नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत धारण केलेला योगी मार्कंडेय याने तपश्चर्या, स्वाध्याय आणि संयम यांच्याद्वारे अविद्या आदी सर्व क्लेश नाहीसे करून शुद्ध अंतःकरणाने तो इंद्रियातीत परमात्म्याचे ध्यान करू लागला. योगी मार्कंडेय मुनी महायोगाच्या द्वारे आपले चित्त भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप करीत राहिला. असे करता करता 6 मन्वंतर उलटून गेली. ब्रह्मन या 7व्या मन्वंतरामध्ये इंद्राला जेव्हा हे समजलं तेव्हा तो त्याच्या तपश्चर्येने भयभीत झाला. म्हणून त्याने त्याच्या तपश्चर्येत विघ्न आणायला सुरुवात केली. मार्कंडेय मुनीच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्यासाठी इंद्राणी त्याच्या आश्रमावर गंधर्व, अप्सरा, काम, वसंत, मलय पर्वतावरील वारा, रजोगुणाचे अपत्य, लोभ आणि मद यांना पाठवलं. महर्षी ते सर्वजण हिमालयाच्या उत्तरेकडे त्याच्या आश्रमावरती गेले. तिथे पुष्पभद्रा नावाची नदी वाहती आणि तिच्या जवळच चित्रा नावाची एक शिळा आहे. मार्कंडेय मुनींचा आश्रम अत्यंत पवित्र होता. तिथे पवित्र वृक्ष आणि वेली होत्या. पुण्यात्म्या ऋषिकुलांनी तो गजबजलेला होता. तिथे अतिशय पवित्र स्वच्छ जलाशय होती. कुठे धुंद भ्रमर गुंजाराव करीत होते तर कुठे आनंदी कोकिळ पंचम स्वरात कूजन करीत होता. काही ठिकाणी मदोन्मत्त मोर आपले पंख पसरून कलापूर्ण नृत्य करीत होते. काही ठिकाणी मदधुंद पक्ष्यांचे थवे किलबिल किलबिल करत होते. तिथे इंद्राणी पाठवलेल्या वायूने थंडगार झऱ्यांच्या जलबिंदूंसह प्रवेश केला. सुगंधित फुलांच्या परागकणांनी युक्त असा तो काम भावना उत्तेजित करीत वाहू लागला. रात्रीच्या प्रारंभी चंद्र उदयाला आलेला होता. वसंतामुळे वेलींच्या जाळ्यांसह असलेले पुष्कळ फांद्यांचे वृक्ष, पानं, फळं आणि फुलांचे गुच्छ यांनी भरभरून शोभून दिसत होते. वसंता मागोमाग गाणी वाजवणे करणाऱ्या गंधर्वांच्या तांड्यांबरोबर स्वर्गीय अप्सरा समूहाचा नायक कामदेव हातात धनुष्य बाण घेऊन तिथे आला. मार्कंडेय मुनी त्यावेळेला अग्निहोत्र आटोपून भगवंताची उपासना करीत होते. त्यांनी डोळे मिटले होते. ते मूर्तिमंत अग्नीच वाटत होते. त्यांना पराभूत करणं अतिशय कठीण होतं. इंद्राच्या सेवकांनी त्यांना अशा अवस्थेमध्ये पाहिलं. अप्सरा नृत्य करायला लागल्या. गंधर्व मधुर स्वरात गाऊ लागले. काही जण मृदंग, वीणा, ढोल आदी वाद्य अतिशय मनोहर स्वरात वाजवू लागले. त्यावेळेला कामदेवांनी तर आपल्या धनुष्याला शोषण, दीपन, संमोहन, तापन आणि उन्मादन अशी 5 मुख्य बाण लावले. त्याचवेळी वसंत आणि लोभ हे इंद्राचे सेवक मार्कंडेय मुनीचे मन विचलित करण्याच्या बेतात होते. याच वेळेला पुंजिकास्थळी नावाची अप्सरा आपल्या कामिक हावभावांनी मुनींचं मन आकृष्ट करण्याच्या विचारात होती. ती नेत्र कटाक्षांनी इकडे तिकडे पाहत होती. हातामध्ये चेंडू घेऊन इकडे तिकडे कामिक हावभाव करत ती पळत सुटली. आता कामदेवाला असं वाटलं की हिच्याकडे पाहून मार्कंडेय मुनी आकृष्ट झाले आणि तेवढ्यामध्ये आपले बाण त्यांनी मार्कंडेय मुनींवर सोडले. पण मंडळी, ते बाण सोडले झालं काय आणि पुढे घटना कशी घडली ऐकूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.